श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो, वैशाख पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या अतिशय अत्यंत महत्व आहे। ही पौर्णिमा धन देणारी पौर्णिमा मानली जाते। त्याचबरोबर या दिवशी भगवान गौतम बुद्धांना बोधगयेतील बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सर्व कलांनी समृद्ध आणि परिपूर्ण असतो आणि वैशाख पौर्णिमा ही अतिशय अत्यंत महत्वाची आणि पवित्र मानली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने त्याचबरोबर दान धर्म केल्याने आध्यात्मिक लाभ होतात। या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केली तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहत। पौर्णिमेचं व्रत करून चंद्राची पूजा केली तर कुंडलीतील चंद्र दोष जो आहे तर तो दूर होतो। तसेच प्रदोष काळी माता लक्ष्मीची पूजा सेवा प्रार्थना केल्याने धन समृद्धी वाढते। या दिवशी चंद्राशी संबंधित वस्तूचं दान करावं असं सुद्धा सांगितलं गेलं आहे। तर आता तांदूळ साखर दूध ज्या काय पांढऱ्या वस्तू आहेत, पांढरे कापड आहे, त्याचप्रमाणे चांदी मोती इत्यादी वस्तू आपण या दिवशी दान करू शकता। वैशाख पौर्णिमा ही यंदा 12 मेला असणार आहे आणि या दिवसाचा चंद्रोदय हा संध्याकाळी 6:57 यंदा वैशाख पौर्णिमेला रवी योग सुद्धा तयार होत आहे। अशा या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काहीही जरी आपण केले नाही तरी सुद्धा एका ठिकाणी आपल्याला हा एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती संपेल। त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या सुद्धा नक्कीच पूर्ण होईल। तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपण कोणत्या ठिकाणी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये हा नारळ आपल्याला अर्पण करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। नारळ हे फक्त फळ नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून नारळाला जिवंत अस्तित्व आहे। नारळाला सुद्धा माणसासारखे 2 डोळे आहे आणि तोंड असते। नारळाच्या पाण्याला अमृत मानलं जातं। नारळाला श्रीफळ म्हणजेच माता लक्ष्मीचं फळ म्हटलं जातं। हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीमध्ये त्याचप्रमाणे यज्ञ हवन यामध्ये नारळाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे। भगवान विष्णू देवाने माता लक्ष्मीला कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते। पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवावर रागवून वेगळा स्वर्ग निर्माण केला। यावरती यांचे समाधान झाले नाही तर म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला। सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले। नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवांचा निवास मानला जातो। त्याचबरोबर श्रीफळ म्हणजे नारळ हे शुभ सुख समृद्धी सन्मान उन्नती आणि सौभाग्याचं प्रतीक आहे। नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे। नारळाशिवाय कोणताही धार्मिक विधी कार्य जे आहेत तर ते कोणतंही धार्मिक कार्य हे पूर्ण होत नाही। त्याचबरोबर देवी देवतांना नारळाचा नैवेद्य प्रिय आहे। नारळाचा बाहेरील भाग हा अहंकाराचं प्रतीक मानलं जातो आणि आतील पांढरा मऊ भाग हे शांततेचं प्रतीक आहे। नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार भगवंतांच्या चरणी अर्पण करणे। नारळामुळे शुभ कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होते। त्याचप्रमाणे पावित्र्य प्रजनन क्षमता आणि दैवी आशीर्वाद याचे प्रतीक म्हणजेच नारळ। तर असा हा नारळ आपल्याला या दिवशी एका ठिकाणी अर्पण करायचा आहे। जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर आवर्जून आपल्याला एकाक्षी नारळ जो आहे तर या उपायासाठी वापरायचा आहे, घ्यायचा आहे।
परंतु जर तुम्हाला नाही शक्य झालं, एकाक्षी नारळ नाही मिळाला, तर तुम्ही साधा नारळ जो आहे तर तो सुद्धा अर्पण करू शकता। एकाक्षी नारळ जर आपल्याला मिळाला तर आपण अशी अतिशय अत्यंत नशीबवान आहात, कारण लाखामध्ये एखादाच एकाक्षी नारळ जो आहे तर तो मिळत असतो। नारळ जो आहे तर तो आपण या ठिकाणी अर्पण केल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होईल, दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल। त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर कमजोर असेल, ग्रहाची स्थिती खराब असेल, तरी सुद्धा नारळ अर्पण केल्याने आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होणार आहे। या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे नाही। यानंतर आपल्याला देवी देवतांची नित्य पूजा जी काय आहे तर ती करून घ्यायची आहे। देवपूजा करताना माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करायचं आहे। माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा साध्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि जागेवरती ठेवून द्यायची आहे। माता लक्ष्मीला मोगऱ्याचं अत्तर, गुलाबाचं अत्तर जे आहे तर ते अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे, तर आवर्जून अत्तर लावायचं आहे। नसेल तुमच्याकडे तर हरकत नाही, असेल तर तुम्ही आणून ठेवा आणि अशा ज्या ठराविक तिथी असतात तर त्या तिथीला आपल्याला या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात। त्यानंतर अत्तर आपल्याला लावायचं आहे। माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। आपल्याला आवर्जून या दिवशी खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे। त्यामध्ये तुम्ही मखाण्याचा खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता, साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा तांदूळाची खीर जी आहे तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर बत्ताशाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। कमळाची फुले मिळाली तर आवर्जून माता लक्ष्मीच्या चरणावरती कमळाची फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहे। नाही मिळाली तर तुम्ही गुलाबाचं फूल देखील अर्पण करू शकता किंवा लाल जास्वंदीचं फूल अर्पण केलं तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे। धूप अगरबत्ती आपल्याला लावायचा आहे। अशा प्रकारे माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो नारळ आपण उपायासाठी घेतलेला आहे, नारळ नवीनच घ्यायचा आहे। काळजी इतर आपण घरामध्ये जर वापरलेला असेल तर तो पूजेमध्ये घेतलेला असेल तर तो नारळ घेऊ नका, नवीनच नारळ घ्यायचा आहे। आता उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये जर आपल्याला करायचा असेल किंवा संध्याकाळी वेळ नसेल तर आपण हा उपाय सकाळी केला तरी चालेल किंवा जर तुम्हाला शक्य नसेल सकाळी करणं तर मग संध्याकाळच्या वेळेत आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये या उपायासाठी जायचं आहे, परंतु जर आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरी सुद्धा आपण आपल्या देवघरासमोर हा जो उपाय आहे तर तो करू शकता। एक लाल रंगाचं कोरं कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला आपण जो हा नारळ घेतलेला आहे तर तो नारळ या सोबत आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर माता लक्ष्मी समोर आपल्याला हे लाल कापड अंथरून घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे, श्रीम मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे 108 वेळा आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम हे आपल्याला पठण करायचं आहे। ह्या सेवा आपल्याला तिथे गेल्यावरती करायचं आहे। त्यावरती नारळ आपल्याला ठेवायचा आहे। नारळाला देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर तो कापडासह त्या नारळावरती आपण ज्या ज्या वस्तू अर्पण केलेल्या आहेत, हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, तर ह्या सर्व वस्तूसह माता लक्ष्मीच्या चरणावरती हा नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे।
त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली जी काय इच्छा आहे तर ती माता लक्ष्मीला मनोमन सांगायची आहे। जसं की माझ्या घरामध्ये घरातील गरिबी, दारिद्र्य, दुःख नष्ट होऊ द्या। माझ्या घरातील आर्थिक समस्या, पैशाविषयीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊ द्या, असं तुम्हाला बोलायचं आहे। तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता। या समस्येतून आपल्याला मार्ग मिळावा, आपल्याला ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। जर आपल्याला लक्ष्मी मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरीच आपल्याला अशा प्रकारे हा उपाय देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो असेल तर तिच्या समोर करायचा आहे। घरी जेव्हा आपण हा नारळ अर्पण करतो तर परत त्याचं काय करायचं तर हा नारळ तसाच त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्यासोबत आपल्याला 1 रुपयाचं नाणं, अक्षदा ह्या गोष्टी सुद्धा बांधायच्या आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। आपण जेव्हा हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तर त्यावेळी जेव्हा आपण मांसाहार करतो किंवा आपल्याला सुतक असेल, पिरियड्स असेल तर अशा वेळेला या नारळाला आपला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे नारळ आपल्याला वर्षभर आपण हा नारळ ज्या ठिकाणी ठेवू शकतो आणि प्रत्येक पौर्णिमा तिथीला आपल्याला काय करायचं आहे तर हा नारळ तिजोरीतून बाहेर काढायचा आहे आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे आणि आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे। म्हणजे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला तिजोरीमध्ये हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे। त्याचबरोबर आता तुमचा एखादं छोटं मोठं दुकान असेल, व्यवसाय असेल, मनासारखा व्हावा तर यासाठी एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये आपण हा नारळ आणि त्यासोबत 11 नाणे बांधून आपण जे दुकान आहे, आपला व्यवसायाची जागा आहे तर त्या ठिकाणी उत्तर कोपऱ्यामध्ये नक्कीच या दिवशी ठेवू शकता। यामुळे सुद्धा आपली व्यवसायाची भरभराट जी आहे तर ती होते। व्यवसाया संबंधी ज्या काही समस्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या कृपेने नष्ट होत असतात। नारळ जो आहे तर तो आपण माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करतो, त्यावेळी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा जो आहे, उणीव जी आहे, कमतरता जी आहे तर ती आपल्याला भासत नाही। त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीचा कायम अखंड आशीर्वाद असतो। त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कशाची उणीव, चणचण कमी पडत नाही। म्हणून आपल्याला हे नारळाचा जो साधा सोपा उपाय आहे तर तो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रविवारी आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा। ज्यांना उपाय करणं शक्य नाही सकाळी, ज्यांना वेळ नाही, कामानिमित्त बाहेर जावं लागतं तर त्यांनी सायंकाळी केला तरी देखील चालणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारला वैशाख पौर्णिमा आलेली आहे तर तुम्ही रविवारी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा। उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे, तरच त्या उपायाचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।